लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की GUI द्वारे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट ऑपरेशन कशी परफॉर्म करायची. आता या लेक्चरला आपण स्प्रिंग सिक्युरिटी बघणार आहोत. म्हणजे तुमचं जे पेज आहे ते डिरेक्टली ॲक्सेस होतं ना, म्हणजे कोणीही इथे येईल आणि त्या पेजचं नाव टाकील, फॉर्म टाकला तर हा फॉर्म दिसेल, डायरेक्ट जर इथे EMP टाकलं तर एम्प्लॉईची लिस्ट दिसेल. मग असं कोणीही करू शकत, असं कोणालाही करायला आपल्याला द्यायचं नाही आहे. मग त्याच्यासाठी सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची आहे. मग ते आपण आज बघणार आहोत स्प्रिंग सिक्युरिटीमध्ये. तर ते आपण कसं करू शकतो, तर त्यापूर्वी मी काही मागच्या कोडमध्ये चेंजेस केले ते तुम्हाला सांगतो, जे स्प्रिंग सिक्युरिटी तुम्हाला शिकायला सोपे होतील. अशा प्रकारचे मी चेंजेस केलेले आहेत. जिथे फक्त स्लॅश होतं तिथे मी स्लॅश फॉर्म केलेलं आहे. जे इंडेक्स नावाचं पेज होतं मगाशी यापूर्वीच्या लेक्चरमध्ये, जे इंडेक्स नावाचं पेज होतं त्याला मी फक्त काय form.html नाव दिलं. जे index.html होतं त्यालाच मी form.html नाव दिलं. म्हणजे जिथे जिथे इंडेक्स शब्द होता त्या ठिकाणी काय झालेलं आहे, फॉर्म शब्द झालेला आहे. कळलं? बाकी काय मोठा चेंज केला नाही, एवढंच केलेलं आहे फक्त. मग इथे स्लॅश टाकल्यानंतर आपण त्या पेजला यायचो. कुठे? तर फॉर्मवाल्या पेजला यायचं. त्याच्याऐवजी आता स्लॅश फॉर्म टाकणार तेव्हाच त्या फॉर्मवाल्या पेजला येणार. एवढंच मी फक्त काय केलं आहे, चेंज केलं आहे. बाकी काहीच चेंज केलेलं नाही आहे. तर आता बघूया आपण स्प्रिंग सिक्युरिटी कशी यामध्ये ॲड करणार. मग लॉग इन पेज वगैरे काही बनवायचं नाही. लॉग इन पेजमधलं व्हॅलिडेशन आणि आपल्याला कोड काहीही करायची गरज नाही. सोपी पद्धत आहे ती तुम्हाला दाखवतो. एक गोष्ट आपण काय करणार, form.xml मध्ये जाणार आणि एक लायब्ररी ॲड करणार. डिपेंडन्सी ॲड करणार. मग form.xml फाईल कुठे असते, ही बघा एकदम खाली form.xml. मग यामध्ये बघू शकता तुम्ही डिपेंडन्सीज ॲड केलेल्या आहेत. हा डिपेंडन्सीज टॅग आहे, हा इथे संपतो आणि यामध्ये या वेगवेगळ्या डिपेंडन्सीज ॲड केलेल्या आहेत. कळल्या? मग आता मी कुठेतरी स्प्रिंग सिक्युरिटीची डिपेंडन्सी ॲड करणार. मग या डिपेंडन्सी आपण कधी ॲड केल्या आहे, आपण स्वतःहून केल्या का? नाही, हे ॲटोमॅटिक झाल्या. कशा काय झाल्या? तर जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट डाउनलोड करत होता स्प्रिंग इनिशियलायझरद्वारे, तेव्हा तुम्ही इथून डिपेंडन्सीज सिलेक्ट केल्या होत्या इथून. मग त्यामध्ये एक सिक्युरिटी नावाची डिपेंडन्सी आहे, स्प्रिंग सिक्युरिटी. ही तुम्ही जेव्हा ॲड करता तेव्हा हा कोड जनरेट होतो. हा कळलं ना? की जर तुम्ही पहिलीच ॲड केली असती तर पहिल्यापासूनच लॉग इन पेज आलं असतं, म्हणून मी तेव्हा तो ॲड केला नाही. आता करतो. कुठे? डिपेंडन्सीज या टॅगमध्ये कुठेही ॲड करा, पण या उरलेल्या डिपेंडन्सींपासून तो सेपरेट असला पाहिजे. मग इथे पहिलाच ॲड करतो, जरा सुटसुटीत दिसावा म्हणून. त्याला त्याची अलाइनमेंट जरा सेट करतो. ठीक आहे. मग आता मी सेव्ह करतो, Ctrl+S. सेव्ह केला की इथे बिल्डिंगची प्रोसेस सुरू झाली. मग तोपर्यंत मी एक्सप्लेन करतो काय होणार ते. जेव्हा तुम्ही हा प्रोजेक्ट आता रन करायला जाणार तेव्हा डायरेक्टली तुम्हाला यामधली पेजेस दिसणार नाही. तर पहिलं तुम्हाला स्प्रिंग सिक्युरिटीज तुम्हाला काय करेल, लॉग इनचं पेज घेऊन देईल. आता मी हा प्रोग्राम रीरन करतो. मग इथे एक एक्स्ट्रा आलं आहे बघा, युजिंग जनरेटेड सिक्युरिटी पासवर्ड. हा पासवर्ड या ठिकाणी त्याने जनरेट करून दिलेला आहे. हा आपण कॉपी करून ठेवूया. आणि आता मी जर हे पेज रिफ्रेश केलं किंवा इथे गेलो, फॉर्म ॲक्सेस करायला गेलो किंवा EMP ॲक्सेस करायला गेलो, तर ते मला ते पेज दिसलं पाहिजे. ते कुठे दिसणार? लॉग इनकडे दिसणार. कुठे? लॉग इन पेज. हे आपण स्वतः बनवलं काय? कंट्रोलरमध्ये दिलं काय? स्लॅश लॉग इन टाकल्यानंतर अमुक अमुक पेजवर जात नाही, तर हे याने ॲटोमॅटिक करून दिलेलं आहे. मग त्यामध्ये युजर नेम काय असणार? पासवर्ड त्याने दिलेला आहे, बरोबर. पासवर्ड मला हा कुठे मिळाला? इथे मिळाला, पेज लॉग इन करण्याचा. मग स्प्रिंगचं डिफॉल्ट युजर नेम काय असतं हे जर तुम्ही बघितलं, स्प्रिंग सिक्युरिटी डिफॉल्ट युजर नेम, तर तुम्हाला समजेल ते काय असतं, युजर असतं. युजर. आता मी साइन इन करायला जातो, तर आता मला ते पेज, पुढच्या पेजवरती मी गेलो. मग आता मला काय
मला आता स्वतः काहीतरी कस्टमाइज करायचं आहे का, तर हे पेज कधी दिसलं पाहिजे, तर मी जेव्हा कोणीतरी इथून अनऑथराइज युजर जाईल काय डायरेक्ट फॉर्म ॲक्सेस करायला जाईल, तर त्याला ते लॉग इनचं पेज दिसलं पाहिजे, लॉग इन पेजला रिडायरेक्ट झाला पाहिजे, किंवा डायरेक्टली EMPला ॲक्सेस करायला जाईल तेव्हा त्याला लॉग इन पेजला तो रिडायरेक्ट झाला पाहिजे. व्हॅलिड युजर नेम पासवर्ड टाकणार तेव्हाच त्याला ही जी 2 पेजेस आहेत ती खुलली पाहिजेत. फॉर्मचा आणि रिपोर्टचं हे पेज आहे ते त्याला खुललं पाहिजे. समजलं? तर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हा जो युजर नेम पासवर्ड आहे हा सिस्टीमने जनरेट करून दिलेला आहे असला नाही, आपल्याला स्वतःचा काहीतरी युजर नेम पासवर्ड पाहिजे. तर आपण कसा करू शकतो, ॲडमिन युजर नेम पासवर्ड समजा 123 हे युजर नेम आणि हा पासवर्ड. आपल्याला असा स्वतःचा पासवर्ड काहीतरी सेट करायचा आहे, मग तेही तुम्ही करू शकता. कसं करू शकता, तर बघा सोपी आयडिया आहे. आतापर्यंत तुम्ही काय केलं, फक्त ही डिपेंडन्सी ॲड केली, पहिली स्टेप झाली. मग पुढची स्टेप काय असणार की जसं तुम्ही इथे कॉमन कंट्रोलर डाओ आणि मॉडेल ही पॅकेजेस बनवली आहेत, सेम तसंच आणखी एक पॅकेज बनवूया ज्याचं नाव काय असेल, सिक्युरिटी. आणि या सिक्युरिटी पॅकेजमध्ये एक क्लास घेऊया, माय स्प्रिंग वेब सिक्युरिटी. यामध्ये मी हा कोड कॉपी पेस्ट करणार आहे, हा मीच बनवलेला आहे. मग हा कोड कॉपी पेस्ट करणार आहे ना, म्हणजेच या क्लासचं नाव आणि त्याचं नाव सेम असलं पाहिजे. क्लासचं नेम आणि फाईलचं नेम सेम असलं पाहिजे. मग आता ही फाईल इथे माय सिक्युरिटी कन्फिग .java हा क्लास बनलेला आहे. आता यामध्ये मी हा कोड सगळा कॉपी पेस्ट करणार. मग कॉपी पेस्ट केल्यानंतर आता याचा तुम्हाला अर्थ सांगतो काय आहे ते. हा मी बनवलेलं क्लासचं नाव हा एक्सटेंड करतो, इनहेरिट करतो कोणाला, तर वेब सिक्युरिटी कन्फिगरर ॲडॅप्टरला. मग हा कोणकोणत्या मेथड्स आपल्याला प्रोव्हाइड करतो, तर इथे तुम्हाला बघू शकता ऑथेंटिकेशन मॅनेजर बीन हे भरपूर मेथड आहे. मग यामधले आपण फक्त 2 मेथड्स आहेत त्या इम्प्लिमेंट केल्या आहेत. एक म्हणजे युजर डिटेल सर्व्हिस आणि दुसरी आहे ती म्हणजे कन्फिगरेशनची. आता ही जी युजर डिटेल सर्व्हिस आहे यामध्ये आपण काय केलं आहे, युजरचे डिटेल्स आपण घेऊन ठेवले. ही लिस्ट तुम्ही म्हणाल हा युजर डिटेल्स हा क्लास आपण काय मॉडेलमध्ये घेऊन ठेवला काय, नाही, हा त्यांनी स्वतःहून दिलेला आहे, डिफॉल्ट क्लास आहे जो स्प्रिंग सिक्युरिटीच्या पॅकेजबरोबर येतो. मग यामध्ये मी काय करणार, मला युजर नेम पासवर्ड काय पाहिजे स्वतःचा, तर हा ॲडमिन आणि 123 हे 2 स्वतःचे युजर नेम पासवर्ड पाहिजेत. ॲडमिन आणि पासवर्ड 123 पाहिजे. मग ॲडमिन आणि 123 कोणासाठी पाहिजे, तर ॲडमिनसाठी, ॲडमिन या पुष्टसाठी. ॲडमिन असणार तो ॲडमिन 123 युजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करणार. आणि मग ॲडमिनला कोणती पेज दिसली पाहिजेत आणि बाकीच्या लोकांना कुठली पेज दिसली पाहिजेत ते ही कन्फिगर मेथड ठरवते. पहिलं काय म्हटलं यामध्ये CSRF प्रोटेक्शन, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी ब्राउझरवरून किंवा दुसऱ्या कुठल्या तरी सर्व्हरवरून तुमचा हा सर्व्हर ॲक्सेस झाला पाहिजे का, हो, तर ते डिसेबल करून ठेवा त्याचं प्रोटेक्शन. मी याचं इथे डिसेबल करून ठेवलं. त्यानंतर ऑथराइज रिक्वेस्ट कर, पहिली कुठलीही रिक्वेस्ट आली तर अँट मॅचर्स म्हणजे यामध्ये काय आलेलं आहे, असेट्स म्हणजे काय, असेट्स म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की रिसोर्सेसमध्ये स्टॅटिकमध्ये असेट्समध्ये बुटस्ट्रॅपचे क्लास आहेत, CSS फॉन्ट्स, इमेजेस, जावास्क्रिप्टचा हा कोड आहे, तो पब्लिकली ॲक्सेस झाला पाहिजे. तर इथे लिहून ठेवले बघा असेट्स आणि लॉग इन पेज कॉमा सेपरेटेड आहे, परमिट ऑल हे कोणालाही ॲक्सेस झालं पाहिजे. पण फॉर्म आणि EMP हे जे 2 URL आहेत ते फक्त ॲडमिनच लॉग इन करू शकतो. ॲडमिन म्हणजे कोण, जो ॲडमिन युजर नेम ॲडमिन टाकणार आणि पासवर्ड 123 टाकणार त्याला काय ॲक्सेस होणार, फॉर्म आणि EMP. आणि बाकीच्या सर्वांना हे असेट्स आणि लॉग इन हेच 2 पेज ॲक्सेस होणार. मग तुम्ही म्हणा /असेट्सच्या पुढे हे स्टार काय, स्टार म्हणजे काय, असेट्सच्या पुढे काही असू शकतं ना, असेट्सच्या पुढे /CSS /abc.css असेल, /JS abc.js असेल, /image img.jpg असेल किंवा PNG असेल. मग डबल स्टार म्हणजे काय, ते असेट्सच्या पुढे काहीही असू दे,
ते सर्वांना ॲक्सेस झालं पाहिजे, परमिट ऑल, त्याची परमिशन सगळ्यांना आहे व्ह्यू करण्याची. पण फॉर्म आणि EMP हे जे काही 2 URL आहेत ते फक्त कोण ॲक्सेस करू शकतो? हा ॲडमिन ॲक्सेस करू शकतो. एनी रिक्वेस्ट ऑथेंटिकेटेड अँड फॉर्म लॉग इन. कुठली रिक्वेस्ट आली की पहिली काय करते? ऑथेंटिकेट कर आणि त्यानंतर लॉग इन फॉर्म दाखव. लॉग इन फॉर्म दाखव. कधी जर युजर क्रेडेन्शियल व्हॅलिड नसतील तर, किंवा पहिल्यांदा लॉग इन करत असेल तर. त्यानंतर डिफॉल्ट सक्सेस URL. जेव्हा लॉग इन सक्सेसफुल होणार तेव्हा स्लॅश फॉर्मवरती जा. स्लॅश फॉर्म म्हणजे आपल्याला मागासचं पेज दिसायचं, ते फॉर्म दिसायचा तो स्लॅश फॉर्म जेव्हा आपण URLमध्ये टाकतो तेव्हाच तो आपल्याला दिसायचा ना. डिफॉल्ट सक्सेस URL. जेव्हा लॉग इन सक्सेसफुल होणार तेव्हा या URLला जा, असं आपण त्याला सांगितलं. आणि जेव्हा लॉग आउट केलं जाणार म्हणजे काय? स्लॅश लॉग आउट हा जेव्हा URL फायर केला जाणार तेव्हा काय कर? सेशन आहे तो इनव्हॅलिडेट कर आणि ऑथेंटिकेशन आहे ते सुद्धा काय करून टाक? क्लिअर करून टाक. म्हणजे पुढल्या टायमाला परत जर कोणी EMP आणि फॉर्म हे पेज डायरेक्टली ॲक्सेस करायचा प्रयत्न केला तर त्याला लॉग इन पेज दाखवणार लॉग आउट केल्यानंतर. आणि लॉग आउट सक्सेस URL म्हणजे काय? लॉग आउट केल्यानंतर कोणत्या पेजला जा? तर लॉग इन पेजला जा. म्हणजे फेसबुकवर बघा, तुम्ही जेव्हा लॉग आउट करता तेव्हा पुन्हा तुम्हाला तो लॉग इन पेजवर घेऊन येतो. तर अशा प्रकारे या पुढचा अर्थ आहे. आणि इथे बघा मी 2 कमेंटमध्ये सेक्शन टाकले आहेत. हे जर तुम्हाला स्वतःहून करायचं असतील तर, म्हणजे स्प्रिंग सिक्युरिटीने स्वतः तुम्हाला लॉग इन पेज बनवून दिलेलं आहे. ते जर तुम्हाला स्वतःचं लॉग इन पेज सेट करायचं असेल डिझायनिंग तुमच्या मनाप्रमाणे करून, तर तुम्ही हा कोड वापरू शकता. कमेंट करून मी त्याला झाकून ठेवलेलं आहे. मग त्या पेजचा इथे URL देऊ शकता. त्यानंतर लॉग इन प्रोसेसिंग URL म्हणजे जेव्हा आपण सबमिट बटनवरती क्लिक करणार युजर नेम पासवर्ड टाकून, तेव्हा कुठला सर्व्हलेट किंवा कुठला कंट्रोलरमधली कुठली मेथड कॉल झाली पाहिजे ते सुद्धा तुम्ही इथून स्पेसिफाय करू शकता प्रोसेसिंग URLमधून. तर ते मी आता कमेंटमध्ये टाकलं आहे. आता आपण काय करणार आहोत? हा प्रोजेक्ट रन करणार आहोत. प्रोजेक्ट रन झालेला आहे. आता मी डायरेक्टली हा EMP आहे ना, मी आता रिफ्रेश करतो तर डायरेक्टली मला हा EMP ॲक्सेस होत आहे. त्यानंतर फॉर्म EMP ॲक्सेस होतो आहे, फॉर्मसुद्धा ॲक्सेस होतो आहे. स्प्रिंग सिक्युरिटी अप्लाय केल्यानंतर हे खरं आपल्याला ॲक्सेस होऊ नये डायरेक्टली. बघूया काय झालं इथे. स्लॅश फॉर्म आणि स्लॅश EMP हे फक्त ॲडमिनला ॲक्सेस झाले पाहिजे. लॉग इन आणि असेट हे सर्वांसाठी खुले असले पाहिजेत. लॉग इन करून बघूया. लॉग इन पेज येते. हां, मगाच आपण कदाचित लॉग आउट केलं नसणार म्हणून येत असणार. लॉग आउट करूया. लॉग आउट केल्यानंतर लॉग इन पेजला आलं. आता आपण बघूया डायरेक्टली ॲक्सेस होतात काय फॉर्म. हां, आता बघा मगाचचा सेशन ऑन होता त्यामुळे ते लॉग इन होऊन राहिलं होतं, कळलं ना. आता तुम्ही जर बघितलात तर इथे मी फॉर्म टाकला तरी इथे फॉर्म मला दिसत नाही आहे. डायरेक्टली इथे मी जरी EMP टाकला तरी मला EMP पेजवरती मी जात नाही, मला लॉग इन पेज विचारतो आहे. म्हणजे स्प्रिंगने आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड केली. मग मी आता युजर नेम पासवर्ड टाकतो. कोणता युजर नेम पासवर्ड? जो आपण इथे सेट केला आहे तो. युजर नेम काय? ॲडमिन. आणि पासवर्ड काय? 123. ॲडमिन युजर नेम आणि 123 हा पासवर्ड टाकणार तो कोण असणार? ॲडमिन. आणि ॲडमिनला कोणकोणती पेजेस ॲक्सेसिबल आहेत? स्लॅश फॉर्म स्लॅश EMP हे URL त्या संबंधित पेजेस आहेत ती ॲडमिनला ॲक्सेसिबल आहेत. म्हणून इथे मी युजर नेम काय टाकतो? ॲडमिन. आणि पासवर्ड काय टाकतो? 123. आता लॉग इन केलं तर लॉग इन सक्सेसफुल झालेलं आहे. आणि मी आता जर इथे फॉर्म म्हणून टाकायला गेलो तर इथे फॉर्म आला. EMP टाकायला गेलो तर इथे EMP आला, कळलं. जे फॉर्म टाकायला गेलं तर फॉर्म आला. आता लॉग आउट केला आणि आता जर मी इथे फॉर्म टाकायला गेलो तर मला तो ॲक्सेस होत नाही आहे. EMP टाकायला गेलो तर मला तो ॲक्सेस होत नाही आहे. मग जर मी इथे ॲडमिन आणि पासवर्ड काही जर टाकला तर इथे येणार बॅड क्रेडेन्शियल्स. आणि जर व्यवस्थित युजर नेम पासवर्ड टाकला तर मला ते लॉग इन झालेलं आहे. आता मला फॉर्मसुद्धा ॲक्सेस होतो आहे आणि EMP सुद्धा ॲक्सेस होतो आहे, कळलं. अशा प्रकारे
स्प्रिंग सिक्युरिटी काम करते. मग हे युजर नेम पासवर्ड इथे आहे ते तुम्ही कसे घेऊ शकता, डेटाबेसकडून सुद्धा घेऊ शकता, डेटाबेसमधूनही ॲक्सेस करू शकता. जे युजरने सेट केलेले युजर नेम पासवर्ड आहेत ते एका स्ट्रिंगमध्ये घ्यायचे, एका व्हेरिएबलमध्ये घ्यायचं आणि ते व्हेरिएबल इथे द्यायचं, इथे स्पेसिफाय करायचं. कळलं? आणि महत्त्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे जे पासवर्ड आपण डेटाबेसमध्ये स्टोअर करतो त्या जर डेटाबेसचा ॲक्सेस कोणाला तरी मिळाला तर ते पासवर्ड लीक होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याच्यासाठी स्प्रिंगने काही असे एन्कोडर आणि डिकोडर आपल्याला देऊन ठेवलेले आहेत, जे काय करतात, जो पासवर्ड तुमचा आहे तो इन्क्रिप्ट करतात आणि डेटाबेसमध्ये स्टोअर करतात. आणि जेव्हा डेटाबेसमधून तो इन्क्रिप्टेड पासवर्ड जेव्हा आपण ॲक्सेस करतो व्हेरीफाय करण्यासाठी युजरला, त्यावेळेला तो पुन्हा डिक्रिप्ट केला जातो. मग ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया.